मराठा समाजाचं आंदोलन दडपण्यासाठी सरकार तडीपारीचे प्रस्ताव काढतंय। भाजप आणि पोलिसांना कोपर्डीचं बलात्कार प्रकरण थंड करायचे असा आरोप मराठा मोर्चाच्या संजीव भोर यांनी केलाय। भोर यांना नगरसह 6 जिल्ह्यातनं तडीपार का करण्यात येऊ नये अशी नोटीस पोलिसांनी बजावली आहे आणि त्यानंतर एबीपी माझाशी बोलताना भोर यांनी सरकार आणि पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत। त्या सगळ्या संदर्भात संजीव भोर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधीनं। पाहूया ते काय म्हणतात। काय नेमकी भूमिका, काय नोटीस आलेली तुम्हाला? माझ्यावर अहमदनगर पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव दाखल केलेला आहे। मला पहिली जी नोटीस मिळाली ती 5 सप्टेंबर 2016ला रात्री 9 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मला म्हणणं मांडायला सांगितलं पोलीस उपअधीक्षकांकडे। जर फार पूर्वीपासूनची प्रक्रिया असेल तर मला तुम्ही सांगा, रात्री 9ला नोटीस देणं आणि सकाळी 10 वाजता म्हणणं मांडायला सांगणं। जर मी कुठे खेडेगावात असतो तर मला वकील तरी भेटला असता का म्हणणं मांडायला? म्हणजे ही सरळ दडपशाहीची प्रक्रिया आहे। आणि जे गुन्हे आहेत तुम्हाला सांगतो मी, 3 वर्षात माझ्यावर ह्या रिसेंट ज्या 7-8 महिन्यात 2 गुन्हे आहेत ते मुंबई पोलीस कायदा कलम 37(1) भंग, म्हणजे कुठलाही मोर्चा काढला जमावबंदी आदेशाचा भंग ज्याला म्हणतो। खरं तर या कलमांवर जे दाखल गुन्हे असतात यानुसार हे गुन्हे हद्दपारीसाठी दखलपात्र नाही आहेत, कायदा सांगतो। तरी पोलिसांनी हे केलं। या मागे या आंदोलनात कोपर्डी अत्याचार प्रकरण असेल, एकंदरीत मराठा समाजाचं जे आंदोलन उभं राहिलेलं आहे यात आम्ही सातत्याने सक्रिय भूमिका जी पार पाडत आलेलो आहोत आणि सरकारचे मनसुबे सगळे आंदोलन दडपण्याचे उधळून लावित आलेलो आहोत। त्यामुळे ही कारवाई केलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्यावेळी आपण पोलीस प्रशासनाची चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की या समाजाचे जे मोर्चे निघतात याचा आणि याचा काही संबंध नाही। 10 वर्षापूर्वीचे जे गुन्हे आहेत त्या अनुषंगाने ही तडीपारीची नोटीस इश्यू केलेली आहे। 10 वर्षापूर्वीचे जे गुन्हे आहेत तेही सामाजिक आंदोलनातले आहेत। मराठा आरक्षणासारखे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, याबाबतचे ते गुन्हे आहेत। आणि यावर यापूर्वी 2013ला प्रयत्न झाला होता माझ्यावर अशा पद्धतीची कारवाई करण्याची। माननीय औरंगाबाद उच्च न्यायालयाने त्याबाबत स्पष्ट सूचना प्रशासनाला दिल्या होत्या, महसूल प्रशासनाला, की आंदोलनातले गुन्हे, आंदोलनाची पार्श्वभूमी ही तुम्ही विचारात घ्यावी या सगळ्या प्रक्रियेत। आणि त्यानुसार नंतर नगरचे जे प्रांताधिकारी आहेत त्यांनी 2014ला माझ्या विरोधात पोलिसांनी केलेल्या तशा प्रयत्न हाणून पाडला आणि ती कारवाई रद्द करण्यात आलेली होती। म्हणजे ते मागच्या गुन्ह्यांचा इथे काही संबंध राहिलेला नाही। मग जर रिसेंट गुन्हे 2.5-3 वर्षात फक्त ह्या 8-10 महिन्यातले 2 गुन्हे आहेत, त्यातला तर एक तर मागच्या महिन्यातला राहुरीत जो मोर्चा निघाला होता, अवैध धंदे करणारे आणि गुंडगिरी, दहशत, महिलांची छेडछाड करणाऱ्यांच्या विरोधात संपूर्ण राहुरी तालुक्यातून तो आवाज उठलेला होता आणि 15-20 हजार लोकांचा मोर्चाचं मी नेतृत्व केलेलं होतं। त्यात एक गुन्हा आहे। आणि शिर्डीत जो आक्रोश मोर्चा झाला होता दलित बांधवांनी, त्याच्यानंतर तिथे जे आंदोलन झालं होतं 11 महिन्यापूर्वी, त्यात एक माझ्यावर मुंबई कायदा कलम 37(1) भंग केल्याचा गुन्हा आहे। या 2 गुन्ह्यांमुळे लगेच हद्दपारी, म्हणजे इतकं पोलीस जी काय निरागसपणाचा आव आणत आहेत, खरं तर ते लपून राहिलेलं नाही, हे षडयंत्र आहे। आणि पोलिसांनी काय खेळ्या ह्या कोपर्डी अत्याचार प्रकरणात केल्यात, ॲक्च्युली त्याचा मी सर्वात स्ट्रॉंग साक्षीदार आहे असं मी या ठिकाणी आवर्जून सांगेल। कारण प्रत्येक गोष्टीवर माझं लक्ष होतं आणि मी कंटिन्युअस अटेंड केलेलं आहे हे प्रकरण। त्यामुळं मी एक इंजिनियर माणूस आहे, अभ्यासू माणूस आहे आणि अभ्यासात्मक मांडणी करताना पोलिसांना आता हे सगळं दडपणं अशक्य झाल्यामुळे त्यांनी ह्या पद्धतीने सुरू केलेले आहेत हे प्रयत्न। आणि जे गृहमंत्री आहेत तेच मुख्यमंत्री आहेत, तर मग याच्यामागे काय राजकीय राजकारण आहे किंवा जे सत्ताधारी पक्ष आहे तो राजकारण खेळतोय का? नेमकी पक्षाची किंवा मुख्यमंत्र्याची किंवा गृहमंत्र्यांची भूमिका काय नेमकी, काय वाटते? मी एक कार्यकर्ता म्हणून आहे ना, मी या कोपर्डी अत्याचार प्रकरणापासून मराठा क्रांती मोर्चा ही जी आंदोलनं सुरू राहिलेली आहेत यात जे काही सरकार पातळीवर होत असेल, सरकार बाह्य यंत्रणांकडून होत असेल त्याचा मी एक साक्षीदार आहे। आणि यात असे जे काही प्रयत्न या आंदोलनाला वेगळं वळण देण्याचे असतील, शेवटी आंदोलन उभं राहिलं म्हणजे हे सरकारला डोकेदुखी आहे या आंदोलनाची। याच्यातून बाहेर पडण्यासाठी सरकार वेगवेगळ्या ट्रिक्स वापरत आहे।
त्याच्यात आरोपींची संख्या कमी करण्याचं पोलीस प्रशासनाचं सरकारच्या सूचनेवरून आधी प्रयत्न होते. पोलिसांनी आम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की आरोपी कमी झाले तरी तुम्ही आता शांत राहावा वगैरे. 1.5 महिना झाला मला पोलीस म्हणत होते सातत्याने अनऑफिशियली की एकच आरोपीवर आपण चार्जशीट दाखल करू आणि त्याला फाशी होईलच 100% याची आम्ही खात्री देतो, पण तुम्ही काय बाकीच्या आरोपींचा आग्रह धरू नका वगैरे. म्हटलं अरे एवढे साक्षीदार, एवढे सगळे पंच वगैरे आहे, हे सगळं तुम्ही धुळीस मिळवून तुम्ही ठरवणार का एकच आरोपी करायचा म्हणून? म्हणजे तुम्हाला असं दाखवायचंय हे सामूहिक अत्याचाराचं प्रकरण नाही, हे गँग रेपचं प्रकरण नाही आणि हे जाती मानसिकतेतून केलेलं प्रकरण नाही, असं दाखवून तुम्हाला मराठा समाजाच्या या आंदोलनातली हवा काढून घ्यायची आहे. हे पोलिसांचं षडयंत्र आमच्या लक्षात आलं. आम्ही बदलो नाही, उलट आम्ही ग्रामस्थांसह पोलिसांना लिखित निवेदन दिलं की आरोपी वगळायचे प्रयत्न आम्ही हाणून पाडू आणि रस्त्यावर उतरू. जसं आम्ही हे लिखित निवेदन पोलिसांना दिलं, इशारा पोलिसांना दिला, त्यानंतर माझ्यावरची हद्दपारीची कारवाई पोलिसांनी सुरू केली. हे याच्यातलं सगळ्यात महत्वाची बाब आहे. यानंतर आपलं पुढचं पाऊल काय राहणार आहे? संघटनेचं असेल किंवा तुमचं असेल किंवा कोणत्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून आपली काय भूमिका घेणार आहात? नाही, राजकीय पक्षाचा तर इथे संबंध नाही कुठल्या, परंतु ह्या आंदोलनाला कुठलेही फाटे फोडायचा प्रयत्न सरकारने केला. मराठा क्रांती मोर्चा हे जे आंदोलन सुरू आहे त्याच्या ज्या मागण्या आहेत हे आमचं उद्दिष्ट आहे आणि या उद्दिष्टापासून विचलित करण्याचे कुठलेही प्रयत्न आम्ही कुणीही केले, सरकारने करू द्यात, पोलिसांनी किंवा आणखी सरकार बाह्य यंत्रणांनी करू द्यात, आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही आमच्या मूळ मागण्यांसाठी जी काही शिस्तबद्ध पद्धतीने आमचं आंदोलन चालू आहे ते चालू राहील. कुठलाही उद्रेक करणं हे आम्हाला अभिप्रेत नाही. अगदी माझ्यावर हद्दपारीची कारवाई केलेली असली तरी माझ्या समाज बांधवांना आव्हान आहे की आपला मूळ आंदोलन जे आहे त्यापासून आपण विचलित व्हायचं नाहीये. कुठल्याही परिस्थितीत आपलं उद्दिष्ट आपल्याला प्राप्त करायचं आहे. मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत. याला वेगळं वळण द्यायचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत. असे दडपशाहीचे प्रयत्न आम्ही कधीही सहन करणार नाही. तर भाजप सरकार आणि पोलीस या दोघांच्याही भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे संजीव भोर यांनी.